आणि या बातमीपत्राची सुरुवात अर्थातच तुमच्या कामाच्या बातमीने करतोय, महत्त्वाच्या घडामोडीने करतोय, जी आपण सध्या स्क्रीनवरती पाहतोय। देशात साखरेचे दर वाढले, त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। धुळ्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येत आहे, तर आगामी नोव्हेंबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू होणार असताना सुद्धा साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही कृत्रिम तुटवडा निर्माण केला जातोय, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे। 3 महिन्यांपूर्वी साखरेचे दर 3800 रुपये प्रति क्विंटल होते, तो आता 7000 रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे। त्यामुळे या विरोधात महिलांनी चक्क साखर वाटत केंद्र सरकारला विरोध केलेला आहे। तर आपण पाहतोय सण आले आहेत आणि अशामध्ये महागाई वाढताना पाहायला मिळते। सणांच्या वेळी मिठाई जी तयार केली जाते त्यासाठी साखर ही अत्यंत महत्त्वाची असते, मात्र तीच महागली आहे, त्याचे भाव गगनाला भिडलेत। म्हणून आता यावरती राजकीय स्तरातून सुद्धा प्रतिक्रिया उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचं आक्रमक पवित्रा आपण पाहतोय। मग आम्हाला असं म्हणायचं आहे की मागचा हंगामी गाळप जो झालेला होता तो 257 लाख टन हजार असताना देखील त्यावेळेस तो साखरेचे दर हे स्थिर होते, आणि आताच्या याला 276 लाख टन गाळप हंगाम झालेला असताना देखील साखरेचे दर का वाढवण्यात आलेले आहे? सर्वसामान्य नागरिक हा जो पोटाची खळगी 100 किंवा 150 रुपयावर भरतो, तो साखरेच्या एका घोटावर आपला दिवस भागवतो। ह्या सरकारने तो घोट देखील साखरेचा कडू केलेला आहे, आणि या सरकारच्या विरोधात आम्ही धिक्काराने निषेध नोंदवतो। भारताचं सर्वसामान्य नागरिक म्हणून आणि सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं आम्ही या दरवाढीच्या विरोधात धिक्काराने निषेध नोंदवतो।